नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया राज्य कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या मोठ्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आताची मोठ्या महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। सविस्तर वृत्त या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। निवृत्तीचे वय वाढीबाबत पुनर्विचार। मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे वरून 62 वर्षे करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे वरून निदान 2 वर्षे वाढवून 60 वर्षे करण्याचा पुनर्विचार राज्य सरकारमार्फत करण्यात येईल। डीए वाढ डिसेंबर अखेर। राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होत्या, यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलैची डीए वाढीस विलंब होत आहे। निवडणूक निकाल पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, यामुळे डिसेंबर अखेर डीए वाढीचा अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे। नवीन वेतन आयोग। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे। त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे, परंतु याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना जवळपास सन 2029 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। सेवा पुस्तक ऑनलाईन। सध्या राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाईन करण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहे। पुढील 5 वर्षांपर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक हे ऑनलाईन केले जाणार आहेत।